अरे लगा नो असं बसून कसं वेळाचं लागा वैरण आणायचे काय लागा आबा परपंचाची याड नाही माझ्या भावाला का करायचं आहे बायकोला याड नाही बायको निवांत माझ्या जोडीला बसली इथं काय बरं बायकोन किती पण नखरा करू द्या आईला आपल्यासारखं काम कोणच करू शकत नाही त्याला बायको नका एकटा तोडतो द्यायला कुठं चालली तू पाणी आणायला चालली बाबा बाय माझी तर मित्रांनो उठली आमची बैठक बघा आता मस्तपैकी वर शेतात जायचं वैरण आणायची आणि बापराव इकडे आणि इकडे बघ बघा बापूचं टकोर फुटलं बघा बघा शाळेत एका पोरानं दगड घालला आमच्या बापूला मग काय केलं मग ढकलून पडलं वे ढकलून पडलं मग काय केलं खरं सांग की खरं सांग काय केलं तू पडला का तू पडला का त्यानं पडलं का तो पडला अरे त्यानं पडलं का तू पडला तर वारगेनच पडलंय ना बघ ती मोनी सांगत आली त्याला दगड हाणला म्हणून मोनी तर लय खोटाडे आका खरं सांग बाप तो बघितला बापा पडलेला हा तुझं काय नाही मग का तुझी तूच पडलेला दिसतोय आबासाहेब काय मग ओ आबासाहेब काय विशेष आज ब्लास्ट झाला ब्लास्ट झाला आज ब्लास्ट 1,00,000 रुपये चल लवकर जाय लवकर कुठं ही गाडी चल बसली मला तुझ्या गाडीवर आबान मी लहानपणी लय बारी खेळायचो बरं आता काय आबाच खेळत नाही माझ्या संग आता पहिलं मायंदाळ खेळायचं बस आबासाहेब बसले बघा गाडीवर आता आबा या गाडीवर निवांत बसायचं आपण कुठं जाते वर एकाच टिकत गाड्यानं झालं काय करायचं आहे एकाच अयो पडशील बाय बाय पाखराने तुम्हाला सांगतो बाजरी पाक खाल्ले पाखराने बसते त्या पाखरान काय खायची काय बघा रस्ता वरच्या शेतात आहे आता वाढलं मान घे जरा बसून पडलं बिडलं मी राडा सगळा अन्न आलेलं वैरण काढायचं आता जाऊन वैरण काढून घासायची आणायची कांदा मसाला तिची करायची होतो का अरे आपण डायरेक्ट आतच गाडी घातली बघा आपली वैरण काढायचं नवीन वैरण ह्याला काय अजून आम्ही शाज लावली नाही वैरण खाली खाली अजून तवा उन्हाळ्यातलं करावाला अजून आहे बघा आमचं आम्ही इकडं वैरण काढतो त्या साईडला बघितला थांबत दिसतं बसतेत थांबून दिसतं बसतेत नाही वाप्यात दिसतं बसते माहिती बघा त्या साईडला अण्णा वैरण काढते बघा काढते किती झाला अण्णा ए काढू दे
उद्या अण्णा जाणार आहे तर काढून दे एकदा 2-4. हा मी म्हणतोय उद्याला काढून टाकावं सगळं. राहू दे. हा मसरासने काय करा आणि बाकीचं पेंड्या बांधून ठेवायचं. मसरासने काय करा मी म्हणतोय फुटे राखूया आबा. आबा तो आता माझ्या डोक्यानं आहे त्यातनं पलीकडे ती नवीन फिरो आणि हे जी ती सगळं फुटलं या हे झालं. हा याला एकदा एरिया टाकून पाणी दिवे झाली करून येऊ दे घालायला माग बस टोकरीला फुट लागते या टोकरीला फुट येते तेवढंच पलीकडची फडाक आहे का तेवढं 4-5 फिरो. गाडी नाही बुडकही म्हटलं अरे किती पण फुटू दे ओगी दाट कसा नाही पहिलेच दाट कसा नाही आबा. आणि ह्यात उंदराने भेळ पाडल्यामुळे नीट भेळ. अरे भिजतय मस्त 1 नंबर भिजतय आबा. आणि ही बी हो म्हणजे कसं माहितीये का शेला एरिया हाणून ही पुढचं बी गावतंय ही बी निघलं पुन्हा एरिया हाणायचा. आबाज म्हणून नवीनच फेरायचं. नवीनचा प्रथम दिवस टाकायचं. बर तुझी इच्छा असेल तसं असेल मका पाण्याला लिया बघून येत जा. नाही 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 बघून ये लागते सस उघडत जातं. तसं असेल सस आहे का आमच्याकडे लय तर मग माहिती दमवते बघा. वैरण काय म्हणायचं वैरणीला तुम्हाला सांगतो लय दिवस झालं वैरण उन्हाळ्यापासून वैरण ही आपली पुरवठी पडली आहे बघा. उन्हाळाभर अजून पण तशी घालायची म्हटलं तर अजून महिनाभर वैरण पुरवठा आहे ना. नाही नाही आत ओपन आहे ना पुढं 15-3 आठवडे तर सरत नाही लय वैरण आहे आबा असली कठीण वैरण पुरवठी पडती. लांबडी वैरण असली ना जुनाड वैरण माहिती ही फुट्या का वाईट फुटली का सांगा होईल भिजवल्या एक पाणी दिलं आणि दुसऱ्या पाण्याला एरिया हाणूया. माझं म्हणणं ऐकतो ही फुट्या लगेच येते पिळून गावात नाही पुन्हा पुढे टाकायचं. आणि ह्यात गावात येत नाही आणि काही येत नाही. आता जुंधळ करायचं आहे की तू हं. आणि हे जुंधळच्या पुन्हा निघाल्यानंतर पुन्हा उन्हाळ्यात ती फुटे टाकू. उन्हाळ्यात का करायचं उन्हाळ्यात लय अवघड आहे. वंदराने बी बिळ लय पाडली ती म्हणा. वंदराने मायदाळी बिळ पडली ती खोट्या राखायचं काय ती एक प्रश्न आहे पण बिळ मायदाळी पडली बाबा वंदराने अफाट वरती एक तुकडा आलं या घालाय त्यामुळे काय टेन्शन नाही. मका पिन 1-2 दिवसात मोडून टाकायची आहे. केंबाळ बिंबाळ आपलं दाबून ठेवायचं. दुसरी पेरक राहिलं की जनावरासाठी ओनली वन जनावरासाठी आपल्याला करायचं आहे. जनावर आहे तर सगळं आहे कारण पावसाची काही गॅरेंटी नाही. वैरणीचं लय अवघड झालंय तुला मला झालंय वैरणी कुठंच नाही त्या वैरणी बघा कसं आहे ही वैरण आपली तो काही खालच्या तुकड्यात एक मका पिरल्या तर आता उगवून इथे आली मका. तर तुमचं काय चाललंय मित्रांनो काय नाही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आमची वैरण कशी आहे ती पण सांगा कमेंटमध्ये. तिथं बांधावं जाऊन जरा नाही बघतो कशी वैरण आहे काय आहे बऱ्यापैकी दिसले मस्त होत आलं ह्यात जुंधळ कमी मका जास्त झाली आहे बरं का आबा. त्या वरच्या तुकड्यात जुंधळ जास्त मका कमी झाली आहे मका कमी आहे वरच्यात. तर चला मित्रांनो चालू आहे आमचं असं तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. बाय बाय.